नमस्कार. मी अरविंद आठले. आपल्यासमोर बसल्यात स्वप्ना विरकर. त्या जर्मनीमध्ये राहतात आणि बाबूजींची मोठी नात आहे. आपण बाबूजींच्या विषयी कुटुंब वत्सल बाबूजी कसे आहेत याच्या संबंधी आपण वेगवेगळे भाग घेतो आहोत. श्रीधरजींचं तुम्ही ऐकलं, बाबूजींची सून चित्रा फडके यांचंही तुम्ही ऐकलं, धाकटी नात तिचंही तुम्ही ऐकलं. आता ही मोठी नात आहे आणि हिच्याकडून बाबूजींच्या लहानपणच्या हिच्या लहानपणच्या आठवणी आणि बाबूजींचे कसे काय संबंध होते, तिचा कसं काय आजोबा म्हणून कसा रॅपो होता, नंतर एक जनरल हे म्हणून कसे काय बाबूजी होते, या संबंधी तिच्या मनात आजोबा म्हणून जे इम्प्रेशन आहे ते आपण पाहणार होताच. तर स्वप्नाजी, तुम्ही सुद्धा तुमचं इंट्रोडक्शन जरा करून दिलं तर बरं होईल. नक्कीच. सर्वप्रथम काका तुमचे किती मी धन्यवाद मानू की तुम्ही हा विचार केलात की अण्णा म्हणजे माझे आजोबा त्यांचे ते एक नॉट पब्लिक पर्सोना पण फॅमिली पर्सोना त्यांचा कसा हा, होता हा, त्याबद्दल आपण हा. बोलावं. हा तुमचा विचार मला प्रचंड आवडला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. माझी ओळख सांगायची तर तुम्ही म्हणालात तसं मी स्वप्ना फडके विरकर, बाबूजी सुधीर फडके यांची मी थोरली नात. मी गेली 10 वर्ष आता जर्मनीत आहे. मी मर्सिडीज बेन्झ या कंपनीमध्ये काम करते. हा. त्याआधी मी काही वर्ष चायनामध्ये होते, सो मी येऊन जाऊन असते, ग्लोबल सिटीझन झालेले आहे इन द मीन टाइम. आणि हो, आज तुमच्याशी बोलायला अ, अ, विचार तसा केला अण्णा माझे आजोबा त्यांच्याबद्दल की त्यांच्या आठवणी. तर नक्कीच इमोशनल जर्नी आहे. हो, पण नक्की. करूया एकत्र, बोलूयात, गप्पा मारूयात. म्हणजे तुला साधारण तू सगळ्यात आवडती नात आहेस त्यांची मोठी. नाही हो, असं काही नाही. सगळीच नातवंड तेवढीच लाडकी असतात. आणि तुला साधारणपणे केव्हापासून ते आठवतात? मला ऍक्च्युली खूप लहानपणापासून अण्णा आठवतात. माझ्या काही खूप गंमतशीर आठवणी आहेत त्यांच्या हा, बरोबर. हा. मी 3 वर्षाची होते. म्हणजे मी आता 81 सालची गोष्ट करते. बर. तेव्हा अमेरिकेमध्ये अण्णांचे कार्यक्रम होते मला वाटतं, तर त्या निमित्ताने त्यांचा अमेरिका दौरा होता. तर आई बाबांबरोबर मी देखील गेले होते. बर. आता 3 वर्षाची असल्यामुळे माझ्या आठवणी खूप लिमिटेड आहेत, पण त्या राहिल्या आहेत कारण हा. त्यावेळी एक अण्णांचा छोटा ऍक्सिडेंट झाला होता. हो, हो, हो. आणि त्यांचा पाय मोडला होता त्या ऍक्सिडेंटमध्ये. तर हो. बऱ्याचशा त्या काळामध्ये ते प्लास्टर लावून फिरत होते. तर माझ्या आठवणी म्हणजे माझी पहिली आठवण होती ती की कोणाचं हाड मोडल्यानंतर प्लास्टर म्हणजे काय असतं. मग त्या प्लास्टरवरती मी बसून चित्र काढलं, मग एक एक मी फूल काढलं, मग माझं नाव लिहिलं वगैरे. पण अजून एक आठवण अशी होती त्यांच्या बरोबर की ते बसून कॉफी चहा काहीतरी, चहाच असणार, चहा पित होते ते. आणि मी तिथे आजूबाजूला काहीतरी कुरबुर करत होते. नवीन घर म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही राहत होतो बहुतेक आम्ही पाठकाकांकडे असणार. आणि मी आपलं हे काय ते काय असं माझी चुळबुळ चालू होती. आणि मी ते आपला जो 3 पिन प्लग असतो हा. तो काय आहे ह्याची माझ्या प्रचंड उत्सुकता होती. आणि 3 वर्षाची त्यामुळे बोट सुद्धा एवढी एवढी लहान इवलूशी. तर मी त्याच बोट घालून ते काय आहे ह्याच्यामध्ये माझी चिकित्सा चालली होती. आणि अण्णा लकीली बाजूला होते आणि ते मला जोरात त्यांनी खेचलं बाजूला की म्हणजे अगं शॉक बसेल तुला. तर त्यांचं खूप लक्ष होतं माझ्याकडे, म्हणजे जरी त्यांचं चहा पिणं त्यांचं काम, त्यांची रिहर्सल चालू होती, त्यांचं व्यवस्थित लक्ष होतं की मी तिथे आजोबाला काय उचकाउचकी करते ह्याच्याकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष होतं. तर ती माझी सांगायची तर अण्णांबरोबरची सगळ्यात 3 वर्ष ती ती आठवण आहे माझ्याकडे. बर, बर. एवढ्या लहानपणची आठवण राहणं हे खरंच कठीण आहे. पण आहे, तुझ्या राहिली म्हणजे आश्चर्य आहे. त्यानंतर शाळेत असताना शाळेला कधी ते पोचवायला आले होते किंवा कसं काय तर? म्हणजे तशा तशा खूप आठवणी आहेत. आता मी हा, शाळेमध्ये तर कसं होतं की माझी शाळा म्हणजे मी बालमोहनमध्ये होते. तर शाळा आमच्या घराच्या अगदी पाठच्याच गल्लीत आहे. आणि अण्णांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं, त्यांना बऱ्याचदा आमच्या शाळेमध्ये उत्सव मूर्ती म्हणजे असं स्पेशल पाहुणे किंवा स्पेशल हा, गेस्ट हा. म्हणून त्यांना बोलवलं जायचं, प्रमुख पाहुणे किंवा विशेष उपस्थिती वगैरे असं. तर त्याचं खरं सांगायचं तर थोडं दडपण होतं.
कारण असं असायचं की बापरे, आपण मग व्यवस्थित वागलं पाहिजे, कारण आपले आजोबा शाळेत येतात, त्यांना बर. सगळे ओळखतात. तर ह्या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि खूप थोडस असं दडपणही होतं की धडपड. कधी कधी असं शिक्षक म्हणायचे देखील ना, कारण मी खूप मस्तीखोर होते, म्हणजे अभ्यासात बरी होते पण मस्ती पण करायचे भरपूर वर्गात. तर मग कधी कधी कान उघडणी व्हायची की अरे सुधीर फडक्यांची नात वगैरे वगैरे. तर त्याचं थोडं दडपण होतं की पण खूप अभिमानही होता, आय हॅव टू बर. से. अजून एक खूप छान आठवण अण्णांची म्हणजे ते जेव्हा संध्याकाळी फिरायला जायचे किंवा असं तर त्यांना म्हणजे रात्री संध्याकाळी चक्कर मारायला शिवाजी पार्क मध्ये वगैरे गेली, तर त्यांच्या बरोबर जर मी कधी बाहेर पडले तर खरं तर ती त्यांची चक्कर अशी छान स्मूथ चक्कर व्हायचीच नाही, कारण इतके लोक येऊन रस्त्यात त्यांच्याशी बोलायचे, त्यांना नमस्कार करायचे किंवा काहीतरी आठवण असायची, तेव्हा पण प्रचंड अभिमान वाटायचा की अरे आपले आजोबा कोणतरी मोठे अ, आहेत. खूप मोठे आहेत, खूप लोक त्यांना ओळखतात, खूप लोक त्यांना रिस्पेक्ट देतात. अ, ही आठवण खूप खूप स्ट्रॉंग आहे. अ, नंतर अजून एक मजेची गोष्ट म्हणजे माझी शाळा साधारण 4-4:30च्या सुमारास सुटायची आणि त्यावेळी संध्याकाळचा जो तरुण भारतची सायंकाळ आवृत्ती असायची ती साधारण त्यावेळी यायची. तर मग असं रुटीन काम लागलेलं होतं की मी शाळेतनं आले की मी दुसऱ्या मजल्यावर राहायचो शंकर निवासमध्ये. मी शाळेतनं येत असले की मग मी खालनं हाक मारायचे की मी आले म्हणून. मग आजी आणि त्यावेळी मला आठवते की ती संध्याकाळची आवृत्ती 4 आण्याची असायची, 25 पैसे. तर बर. आजी मग माझ्या रुमालामध्ये बांधून ते पैसे टाकायचे खाली दुसऱ्या मजल्यावरती. आणि मग मी आपली जायचे परत आमच्या पेपरवाला कॉर्नरलाच होते, त्यांच्याकडे जायचे आणि तरुण भारत मला बघितलं की तेच अजून तरुण भारत काढून द्यायचे आणि तो मी घेऊन यायचे. बर. आणि ही त्यावेळची एक छोटीशी आठवण, पण त्यानंतर त्याचं एक खूप छान कनेक्शन आहे. काही वर्षांपूर्वी आणि ऑफकोर्स आजी आणि अण्णा गेल्यानंतर आमचं ते घर बंद होतं बरीच वर्ष. हो. मग काही वर्षांपूर्वी माझा नवरा सचिन आणि मी आम्ही ठरवलं की आपण तिथे राहायला जाऊ. बर. तर ज्यावेळी आम्ही तिथे राहायला गेलो आणि आम्ही घराचं रंगकाम वगैरे चालू होतं, तर मी त्या पेपरचा स्टॉल मी पास तिकडनं चालले होते, त्यांनी मला बोलवून घेतलं. ते काका जे आहेत ते अजूनही तिथे होते बर. आणि ते म्हणाले अगं मी ऐकलं तू परत राहायला येतेस. तर मी म्हटलं हो येतेय. ते म्हणाले कधीपासून पेपर टाकायचा ते सांग. खूप छान असं वाटलं की अरे आपण घरी परत आलो असं. असं ती एक छान आठवण होती. अजून अण्णांची आठवण सांगायची तर अण्णा आम्हाला नेहमी सांगायचे की त्यांचं शिक्षण त्यांना हवं तसं किंवा त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यावेळची घरची परिस्थिती जे हो. काय होतं त्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण तसं म्हणायचं तर अपुरंच राहिलं. त्यामुळे आम्हाला सतत हे सांगितलं जायचं की तुम्हाला काही करायचं असेल आयुष्यात ते करा, पण शिक्षण हे आधी झालंच पाहिजे बरोबर. पूर्ण. हे प्रचंड महत्वाचं आहे आणि सो घरी नेहमी तेच सांगितलं गेलं की आपल्या घरात मुलगा मुलगी हा भेद नाही आणि शिक्षण हे मात्र तुम्ही केलंच पाहिजे, स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहताच आलं पाहिजे. सो हो. हे खूप महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. त्यामुळे अं, बाकी सगळं करायची मुभा होती पण अभ्यास हा केला पाहिजे पहिला. त्यांच्या कडक शिस्त लावण्याचा कधी अनुभव आला का कधी? कडक शिस्त म्हणजे काही गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. त्यांना जेव्हा ते त्यांची गादी घालायचे, त्यांचा जो एक पलंग होता, स्वतः त्यांचा एक वेगळा पलंग होता, तर त्याच्यावरती जी गादी ते घालायचे, तर ते कुणी दुसऱ्यानी नाही घालायची, कारण ती त्यांनाच घालायची असायची आणि ते इतके मनापासून एकही सुरकुती नसायची त्या खालच्या चादरीवरती किंवा त्याच्यावरती जे पांघरुण असायचं, ज्या प्रकारे ते घालायचे, एक काही सुरकती नसायची त्याच्यावर आणि ते खूप वेळ ते करायचे ते आणि खूप मनापासून करायचे. सो ते एक आम्हाला पण बघूनच काही गोष्टी तुम्ही आपोआप शिकता, मनावर जे संस्कार होतात ते असे होते की ते स्वतः करायचे आणि खूप व्यवस्थित करायचे. मी बर. बऱ्याचदा त्यांना संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे भांडी घासताना बघितलंय. ते म्हणाले आज मी घासणार भांडी, असं म्हणून अच्छा. ते स्वयंपाकघरात जाऊन जेवण झाल्यानंतर भांडी घासायची. किंवा पूर्वी पाणी यायचं संध्याकाळी 7 वाजता, एक तो हा. पाणी म्युनिसिपॅलिटीचं पाणी यायचं,
तर असं कधी नसायचं की ते कोणा एका माणसाचं काम आहे घरात किंवा आजीचं आहे किंवा आईचं आहे. नाही, मी आहे आज, मी भरतो पाणी, असं म्हणून असं म्हणून ते खूप रेग्युलरली पाणी भरायचे. सो असं घरच्या घरी जर बघितलं की बाहेर जे कधी कधी होतं की तो अभिमान आणि ते दडपण की आज आपले आजोबा कोणीतरी खूप मोठी व्यक्ती आहे, घरी ते खूप नॉर्मल आजोबा होते. सो ते ते खूप छान मिश्रण होतं, आय वुड से. आणि आजी आणि आजोबा यांचे कधी काही अशा आठवणी एकमेकांच्या त्यांच्या अशा कधी आहे का करतो? अ, आजी आजोबांची आठवण एकत्र अशी एक खूप छान आठवण आहे म्हणजे अम, आजी खरं तर म्हणजे अण्णांची खूप सर्व प्रकारे खूप छान काळजी घ्यायची. म्हणजे आय थिंक अण्णांचं जे काही कार्य आहे संगीत क्षेत्रात असेल किंवा देशासाठी असेल, त्याच्यामध्ये आजीचा ऍक्च्युली खूप मोठा वाटा आहे. कारण तिने त्यांना खूप शांत, एकदम फोकस पद्धतीने काम करायला दिलं, बाकी सगळं मी बघून घेईन. तर अच्छा. तसाच त्या त्या बॅकग्राऊंड मध्ये एक छान आठवण अशी आहे म्हणजे आता मला ते पूर्ण आठवत नाहीये, पण आजी नेहमी म्हणायची की हे बघ, अण्णा बाहेर जात असतील ना तर त्यांना विचारायचं की, आता मला खरंच नीट आठवत नाही, पेरूचा पापा घेतला का, हा, असं. मला माहित नाही प्रज्ञाने तुम्हाला सांगितलं का हे, तर तिला आठवत असेल का. नाही पण नाही. ती म्हणायची पेरूचा पापा आहे का बघायचं. हा, तर म्हणजे काय होतं, तर पेन, रुमाल, चष्मा, पाकिट आणि मे बी पैसे असतील शेवटचं. तर असं ह्या गोष्टी ते विसरू शकतात, ह्या त्यांनी विसरू नये म्हणून नेहमी ह्या पेरूचा पापा आहे का बरोबर हे जरा बघून घे आजोबांकडे, असं असं ती सांगायची. बर बर. तर ते आय थिंक ह्याच गोष्टी होत्या, हो. आणि काय त्यांना जेवायला काय आवडायचं किंवा असं काही? त्यांची त्यांची आवड निवड खूप साधी होती. म्हणजे मला आजोबा म्हणून ते आठवतात त्यापर्यंत तोपर्यंत त्यांनी साधारण कुठल्याही प्रकारचे मांस खाणं त्यांनी बंद केलं होतं. आधी खायचे असं मी ऐकलंय, पण मला जे आठवतात अण्णा ते पूर्ण फक्त शाकाहारी जेवायचे. आणि त्यांना जेवणामध्ये खूप साधं जेवण लागायचं, त्यांना आवडायचं. आणि आमटी प्रचंड आवडायची. हो, अं, आईने सांगितलंय. हम्म. चिंचगुळ तर घातली आमटी. हा, आमटी आमटी हा एकदम वीक पॉइंट होता. आमटी पाहिजे जेवणात. आणि मग जेवण साधारण संपायला यायचं त्यावेळी आमटीमध्ये ताक हा. मिसळून ते प्यायचे. आणि त्यांनी ठरवलेलं की हे असं कधी मजेमध्ये की आपण हे प्रॉडक्ट बनवू एक. आणि कारण ते फार चांगलं चालेल, आणि त्या प्रॉडक्टचं त्यांनी नाव देखील ठरवलं होतं. त्या प्रॉडक्टचं नाव होतं आमटॅक. अँटॅक म्हणजे आमटी आणि ताक. हे आपण ओके. छान प्रॉडक्ट बनवू आणि आपण ते बॉटलमध्ये विकू, कारण हे चाललंच पाहिजे. तर असं त्यांचं होतं एक. तर ती एक खूप गोड आठवण आहे. हो. आणि येणारी पाहुणे मंडळी किंवा हे यांचे काय असे कोणाशी कसं काय रिलेशन किंवा कसे? खूप खूप छान म्हणजे पण ते आमच्या, खूप वेळा एकदम लोक घेऊन यायचे जेवायला आले, म्हणजे हो, त्यामुळे आजीवर प्रेशर येत असेल हो. त्यावेळी. खरं सांगायचं तर त्यावेळी आम्हाला ते जाणवलं नाही. म्हणजे मी आणि प्रज्ञा खूप लहान होतो, त्यामुळे ते प्रेशर जे त्यावेळी आजीवर आईवर आलं असेल ते आम्हाला एवढं कधी जाणवलं नाही. पण पण मला एवढंच आठवतंय की आमचं घर म्हणजे ऑफकोर्स त्यावेळी जाणवलंही नाही की घर लहान होतं, कारण मन एवढं मोठं होतं हा. की सतत घराचं दार सतत उघडं असायचं. घरात मध्ये कोणत्याही वेळी कोणीही येणं परफेक्टली ओके होतं. कोणी फोन करून अपॉइंटमेंट करून घेऊन यायचं नाही. बऱ्याचदा येणारी माणसं मग रात्री राहायची, जेवायची किंवा रात्री तिथेच राहायची, तिथेच मुक्काम असेल. आणि ते 3 खोल्यांचं घर होतं. हो. पण असं कधी झालं नाही की अरे ह्यात गर्दी होतीये किंवा काही प्रॉब्लेम आहे. परदेशाहून कितीतरी वेळा माणसं म्हणजे आमचे ओळखीचे असतील किंवा फॅमिली असेल ते यायचे. ते सुद्धा आम्ही सगळे त्या 3 खोल्यांमध्ये राहायचो. आणि त्या 3 खोल्यांमध्ये पोपट होते 2. आम्ही 6 जण होतो, येणारे जाणारे होते. असं खूप नेहमी असं भरलेलं घर असायचं ते. आणि हो, म्हणजे काय इट वॉज व्हेरी नॉर्मल की तिथे असेल. अजून एक होतं की कधी कधी कोणीही कधी मदत मागायला आलं तर नाही म्हणायचे नाही. त्यामुळे बऱ्याचदा अण्णांकडे कोण ना कोणतरी यायचं, जे बाहेर बाहेर गावून आलेले असतील,
कलाकार असो वा नसो, म्हणजे कुठल्याही प्रकारची, आम्ही बाहेर गावून आलोय, हात जे काही एवढेसे थोडेसे पैसे घेऊन आलो होतो ते आता संपलेत, थोडेसे पैसे द्याल का, असं अशी बऱ्याचदा लोक यायचे. आणि अण्णा कधीच कोणाला असे रिकाम्या हाताने परत नाही पाठवायचे. त्यांना नेहमी काहीतरी खायला प्यायला जेवायला द्यायला जायचं, दिलं जायचं, की पोट भरलेलं असू देत आणि हे 4 पैसे ठेवा. फार असं काही अशी परिस्थिती नव्हती की अगदी भरभरून देता येईल, पण जे काही असेल ते ते द्यायचं. बर. हे हे होतं. आणि हाही एक संस्कार आहे जो बाबांनी देखील पुढे पाळला. बर. आणि हा माझ्याकडे खूप राहिला आहे, की आपल्याला मदत करता आली तर आपण नाही नाही म्हणायचं, आपण हा. सतत करायची. कितीही छोटी असो कशी हा. असो, आपण करत राहायची. बर. आणि त्यांचा रियाज वगैरे आठवतो का ग तुला कधी? रियाज रोज करत असतील किंवा काय कसं काय? काय म्हणला तुम्ही, काय करत असतील? रियाज रियाज. रियाज. हो. मी मला वाटतं मी 5वीत 6वीत असताना त्यांची गीत रामायणाचा महोत्सव होता, जो IES किंग जॉर्ज, म्हणजे बर. दादर टीटीला जे आहे तिकडे होता, हिंदू बर. कॉलनीमध्ये. बर. आणि तेव्हा मला आठवत आहेत अण्णा घरी बसून एका त्या छोट्या खोलीमध्ये रियाज करत असायचे. मी त्यांच्याबरोबर, माझा फर्स्ट अँड ओनली एक्सपिरियन्स की मी त्यांच्याबरोबर कोरसमध्ये गायले होते गीत अच्छा. रामायणामध्ये. तर त्यामुळे आठवत आहे मला हा. की 1-2 वेळा आठवतंय, मी रात्री कसली तरी मी एका गाण्याच्या क्लासला जायचे, तर मग मी रात्री उशिरापासून एकदा प्रॅक्टिस करत होते. बर. मग अण्णांनी मला थोडंसं गाणं शिकवलं होतं, की अगं हे नाही, असं नाही, असं म्हण. बर. पण ह्या आठवणी थोड्याशा धुरकट आहेत, आय हॅव टू से. एक दोनच आहेत आणि धुरकट आहेत. कारण मला जे अण्णा आठवतात ते, ज्या ज्या वयातले अण्णा आठवतात ते जास्त त्यावेळी त्यांचं सगळं ध्येय सावरकर चित्रपटाकडे होतं. हो. हो. त्यामुळे त्यासाठी त्यांची चाललेली धडपड, तो कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी त्यांचं जे असं म्हणजे जे ध्येय होतं, हा. ते ते जास्ती आठवणीतलं आहे. अच्छा. बाकी सामाजिक संस्थांमध्ये जे त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे, नुसते ते गायक नव्हते, हो. ते सामाजिक कार्यकर्ते पण होते. त्यांनी जसं आता ग्राहक पंचायत आहे किंवा गोवा मुक्ती आंदोलन आहे किंवा रानडे किंवा मस्कारीनं त्यांची सुटका आहे, असे वेगवेगळे त्यांनी कामं केलेली आहेत प्रचंड अशी. तर याबद्दल तुला अशी काही माहिती आहे का स्वतःला अशी? म्हणजे माझी माहिती जी आहे ती असं काही फार वेगळी खास नाहीये खरं तर. कारण का त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः खूप लिहिलं होतं, ते बोलले होते, तर ती हा. माझी माहिती तीच आहे. बर. पण मला एक जाणवलं, नेहमी जाणवायचं, की असे नकळत जे संस्कार होत असतात, की हा. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तो किंवा तो झाला. हं. तर ते खूप स्ट्रॉंग होतं ते. आणि आय थिंक सगळ्यांमध्येच आमच्याकडे आलंय. मी परदेशी असले तरी माझ्या कॉन्स्टंटली डोक्यात हेच असतं, की मी परत जाऊन काय करू शकते. कारण एवढी लेगसी आहे, आणि हा. त्यांनी जी परंपरा म्हणता येईल, त्यांनी जे केलंय, सो असं एखादी आठवण म्हणून सांगणं कठीण आहे. पण त्यांचं काम मोठं होतं, त्यांचा त्यांचा विचार खूप मोठा होता, आणि तो नक्कीच त्यांनी आमच्याकडे पण खूप न कळत नकळत खूप स्ट्रॉंगली पास केलाय.